Hello, my dear brothers and sisters. How are you today? I'm Tushar Shinde sir, and now you are watching Shinde sir Special English Classes YouTube channel. माझ्या छोट्या छोट्या बंधू आणि भगिनींनो, असं मुलांनो मी तुम्हाला का म्हटलोय, तर त्याचं कारण असं आहे की आज आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकातील युनिट सेकंड जे आहे युनिट 2.1 द ब्रदर या कवितेला आपण आज सुरुवात करतोय. ओके. आणि या ठिकाणी ही कविता जी आहे तर ती थोडक्यात एकमेकाबद्दल असणाऱ्या निस्वार्थ नात्याचं वर्णन करणारी ही कविता, त्यानंतर प्रेम, विश्वास, साथ, आधार, सुख दुःख, संकट, आनंद, अश्रू आणि यश या सर्व गोष्टींना किंवा या सर्व गोष्टींच्या वेळी किंवा प्रत्येक क्षणी भाऊ आपल्या बरोबर असतो याचं उत्कृष्ट उदाहरण सांगणारी ही कविता या ठिकाणी आपण सुरू करतोय. ओके मुलांनो, तर या ठिकाणी द ब्रदर या कवितेचं टायटल या ठिकाणी फळ्यावरती मी टाकतोय. 2.1 द ब्रदर. हा 2.1 द ब्रदर, रिटन बाय अमनजीत सिंग. अमनजीत सिंग या कवीने, भारतीय कवीने लिहिलेली ही अतिशय मार्मिक अशी कविता. तर माझ्या छोट्या छोट्या भावांनो आणि बहिणींनो, आपण द ब्रदर या कवितेला सुरुवात करतोय. आणि कविता सुरू करण्याच्या पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, कारण अशाच पद्धतीने अतिशय सोप्या आणि मार्मिक पद्धतीने आपण सर्व सिलेबस शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा सिलेबस सीबीएसई पॅटर्नच्या धर्तीवरती तयार केला आहे आणि तो अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला आपल्या मातृभाषेतून शिकवण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारीच असणारा बेल आयकॉन लगेच प्रेस करायचे, कारण याचे स्वाध्याय सुद्धा तुम्हाला याच युट्यूब चॅनलवरती मिळणार आहेत. पहा मुलांनो, आपण कवितेला सुरुवात करतोय. कवितेमध्ये वॉर्मिंग अपची एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, ती ऍक्टिव्हिटी पण या ठिकाणी मला काढायची आहे. तर पहा मुलांनो, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ऍक्टिव्हिटी मध्ये पहिला शब्द जो आहे तो आहे फॅमिली. काय? फॅमिली. आणि अशा पद्धतीने चार साईडला 4 बॉक्स सुद्धा त्या ठिकाणी केले. ते बॉक्स थोडेसे नॉर्मल वेगळे आहेत, पण तुम्हाला या ठिकाणी मी ऍक्टिव्हिटी तयार करून दाखवण्यासाठी हे बॉक्स या ठिकाणी काढतोय. ओके. तर पहा मुलांनो, या ठिकाणी एक बॉक्स त्यांनी फिलअप करून दिलेला आहे आणि बाकीचे 3 बॉक्स आपल्याला काय करायचे आहेत? फिलअप करायचे आहेत. पहा, याच्यामध्ये पहिला जो शब्द त्यांनी लिहिला फॅमिलीच्या बाबतीमध्ये तो आहे मदर. ओके. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या व्यक्तींची काय करणार आहात? नावे लिहिणार आहात. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहात फादर. ओके. त्यानंतर या ठिकाणी वरती जो शब्द लिहिला आहे तो आहे ब्रदर. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी सिस्टर. ही अशा पद्धतीने तुम्ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. आणि दुसरी एक ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिलेली मुलांनो, ती ऍक्टिव्हिटी मात्र या ऍक्टिव्हिटीपेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक बॉक्स तुम्हाला पुन्हा फिलअप करून दिलेला आहे आणि दुसरा बॉक्स तुम्हाला काय करायचा आहे तर तो तुम्हाला वैयक्तिक स्वतः काय करायचा आहे? फिलअप करायचा आहे. पहा, त्याच्यामध्ये शब्द दिलेला आहे फ्रेंड. फ्रेंड. आणि या ठिकाणी शब्द आहे क्लेवर. ओके. तर क्लेवर. आता या ठिकाणची असोसिएशन वेगळी. या ठिकाणी जर आपण पाहिलं फॅमिलीमध्ये असणाऱ्या शब्दांची किंवा जे फॅमिली मेंबर्स असतात त्यांची नावं आपण या ठिकाणी लिहिली आहेत. पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला फ्रेंड हे नाऊन आहे. काय? नाऊन आहे. आणि या ठिकाणी क्लेवर हे काय? ऍडजेक्टिव्ह आहे. काय? ऍडजेक्टिव्ह. तर मुलांना एक गोष्ट समजून घ्या, ही जी रिलेटेड वर्ड्सची या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे डू ॲज डायरेक्टर मध्ये, वॉर्मिंग अपच्या तुमच्या ए मध्ये जी दिलेली आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला मित्राचे वर्णन करणारे शब्द लिहायचे. पहा, नामाचं वर्णन करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण असं म्हणतात. अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ नाउन. नाउन आहे नामाचं वर्णन करणारा शब्द. असे शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. बरोबर. तो क्लेवर असतो. क्लेवर म्हणजे हुशार असतो. तर मित्र हा डल पण असू शकतो. बरोबर. म्हणजे विशेषण लिहायचे. बरोबर. नंतर एखाद्याचा मित्र स्मार्ट असन. बरोबर. आणि समजा एखादी मुलगी असन आणि तिची मैत्रीण जर असन, म्हणजे द फ्रेंड. आता फ्रेंडसाठी आपल्याला फेमिनाईन वापरता येतं का? फ्रेंडी. बरोबर. नाही, आपण लेडी फ्रेंड जास्तीत जास्त म्हणू शकतो. तर या ठिकाणी मुलांनो, तुम्ही तुमच्या मैत्रिणीला सुंदर म्हणजे या ठिकाणी ब्युटिफुल
असाही शब्द लिहू शकता. मुलींनी या ठिकाणी ब्युटिफुल शब्द लिहू शकतात, मुली स्मार्ट पण लिहू शकतात, एखादा मुलगा असेल तर तो हँडसम पण लिहू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, विशेषण वापरून ती ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. ओके, तर जास्त वेळ न दवडता मुलांना आपल्या अतिशय मार्मिक असणाऱ्या या कवितेकडे आपण काय करतोय, थोडंसं पदार्पण करतोय. आपण त्या ठिकाणी त्या दिशेने आपण निघतोय. तर पहा मुलांनो, भाऊ मोठा असो किंवा छोटा असो, तो प्रत्येक बहिणीचा अभिमान आणि हक्काचा माणूस असतो. काय म्हणतो पहा बरं का मी, भाऊ भाऊ हा मोठा असो वा छोटा असो, तो प्रत्येक बहिणीचा अभिमान आणि हक्काचा माणूस असतो. आणि दुसरी गोष्ट जर आपण भावाच्या बाबतीमध्ये पाहिली तर बहिणीचे प्रेम हे देवाच्या आशीर्वादासारखे असते. ते आयुष्यभर सोबत राहते. ते आयुष्यभर सोबत राहते. बहिणीचा आशीर्वाद कसा असतो हे जर तुम्ही स्वराज्याचा इतिहास पाहिला तर छत्रपती संभाजी महाराज जेव्हा दिलेर खानाच्या गोटामध्ये जातात, स्वराज्यामध्ये राहून असं दाखवलेलं आहे, त्यावेळेस त्यांची बहीण त्यांच्या बरोबर त्या दिलेर खानाच्या गोटामध्ये जाते. हे असतं बहिणीचं प्रेम. बहीण आपल्या छोट्या भावाला कधीही सोडत नाही. इव्हन तो छोटा असो मोठा असो, ती छोटी असो मोठी असो, सिबलिंग्स कोणत्याही पद्धतीचे असो, आपण या ठिकाणी बहीण भाऊ यांच्या नात्याप्रती असणारी कविता या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. रिटन बाय अमनजीत सिंग. अमनजीत सिंग या कवीने लिहिलेली ही कविता या ठिकाणी आपल्याला पाहिजे. आता बहिणीचंच प्रेम का, तर शेजारच्या फोटोमध्ये तुम्हाला दाखवलंय एक बहीण आहे, ती तिच्या भावाबरोबर काहीतरी बोलत आहे. कविता मार्मिक का आहे, तर त्याच्यामध्ये कवीने खूप अलंकार पण वापरलेत आणि बहीण भाऊ आणि भाऊ भाऊ किंवा बहिणी बहिणी यांच्या नात्याचं प्रेम सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बरोबर, म्हणजे सगळ्याच गोष्टींना मी स्पर्श करणार आहे. तसं पाहिलं तर प्रत्यक्षात बहीण आणि भाऊ यांच्या नात्याप्रती असणारी कविता या ठिकाणी आहे. तर पहा, पहिल्या ओळीमध्ये किंवा पहिल्या स्टॅझामध्ये कवितेचं जर तुम्ही पाहिलं, इन लाफ्टर ब्राईट इन शॅडोज डीप, इन लाफ्टर ब्राईट इन शॅडोज डीप, अ बॉन्ड वी शेअर, द लव्ह वी कीप, द लव्ह वी कीप. पहा या ठिकाणी आता प्रत्येक ओळीचा शब्दाचा आपण शब्दशः अर्थ पाहणार आहोत. मुलांना प्रत्येक अवघड शब्द मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला वरती लिहून देऊ शकत नाही, कारण व्हिडिओ मोठा होणार आहे. बरोबर, पण आपण या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला इथं क्लिपच्या माध्यमातून काय होतील, तुम्हाला अवघड शब्दाचे अर्थ किंवा इम्प्लाइड मिनिंग असणारे शब्द तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. ओके, तर मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर लाफ्टर म्हणजे हसणे. लाफ्टर म्हणजे काय, हसणे. ब्राईट म्हणजे तेजस्वी. ब्राईट म्हणजे तेजस्वी, म्हणजे इन लाफ्टर ब्राईट हास्य कसं आहे, तेजस्वी. इन शॅडोज डीप, शॅडो म्हणजे सावली. आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे सावली असते. इकडे सूर्य असेल तर सावली इकडे पडते, इकडे सूर्य असेल तर सावली इकडे पडते, किंवा लाईट इकडे जर असेल तर सावली इकडे पडते. बरोबर, मग अशा पद्धतीने शॅडो, शॅडोज डीप असं म्हटलं. डीप म्हणजे खोल. बरोबर, पण या ठिकाणी तुम्ही कवितेचा जो काही मतितार्थ आहे तो वेगळा आहे, शब्दशः अर्थ वेगळा आहे. शब्दशः अर्थ काय, तर ब्राईट म्हणजे तेजस्वी, ब्राईट म्हणजे आनंद, असा या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे. आणि शॅडो, शॅडो म्हणजे सावली, पण कवितेमध्ये त्याचा अर्थ काय होतो, तर दुःखाचे क्षण. मग कवी काय म्हणतात, तर या ठिकाणी इन लाफ्टर ब्राईट अँड इन शॅडोज डीप, म्हणजे थोडक्यात हास्याच्या किंवा आनंदाच्या वेळी आणि दुःखाच्या वेळी, अ बॉन्ड वी शेअर, द लव्ह वी कीप. आणि मग तो काय, कवी काय म्हणतो, तर आनंद आणि दुःख कोणतीही वेळ असू द्या, भाऊ आपल्या बरोबरच असतो. तो आपल्या पाठीमागे आपल्या सावलीसारखा उभा असतो. मित्रांनो, 100% खरं आहे. भाऊ मोठा असू द्या, छोटा असू द्या किंवा कसाही असू द्या, तो तुमच्या पाठीमागे नेहमी उभा राहतो. आणि असंच भावाचं प्रेम या कवितेच्या प्रत्येक ओळीमध्ये डिस्कस केलेलं आहे, कवीने आपल्या बरोबर शेअर केलेलं आहे. पहा, पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला अँटिथेसिस पाहायला मिळेल. अँटिथेसिस हा अलंकार झालाय. अँटिथेसिस म्हणजे विरोधाभास, विरोधी कल्पना त्या ठिकाणी मांडलेल्या असतात किंवा विरोधी शब्द वापरलेले असतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला शब्द कोणता मांडलेला आहे, ब्राईट, त्याच्या विरुद्ध शॅडो. कोणता, शॅडो. बरोबर, अशा पद्धतीने विरोधी शब्द या ठिकाणी मांडले. कवितेत जेवढे तुम्हाला विरोधी शब्द दिसतील तेवढे विरोधी शब्द तुम्हाला अँटिथेसिस कोणता अलंकार दाखवतात, अँटिथेसिस हा अलंकार दाखवतात. कोणता अलंकार, तर अँटिथेसिस हा अलंकार दाखवतात. तुम्ही लक्षात घ्या, कारण कवितेमध्ये अँटिथेसिसची भरपूर उदाहरणं या कवितेमध्ये आलेली आहेत. कवितेमध्ये आपल्याला वेगवेगळे अलंकार सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. कवीने खूप सारे अलंकार याच्यामध्ये वापरलेले आहेत. बरोबर, सिमिली आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणारे, अलिट्रेशन पाहायला मिळणारे, रिपिटेशन पाहायला मिळणारे, अशा सगळ्या गोष्टी या आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळतात. तर भाऊ सुखदुःखामध्ये आपल्या बरोबर असतो असं पहिल्या स्टांजामध्ये सांगितलं, पहिल्या 2 ओळीमध्ये सांगितलंय. त्यानंतर पहा, थ्रू स्टॉर्म अँड सन वी वॉक ॲज वन. स्टॉर्म अँड स्टॉर्म, स्टॉर्म म्हणजे वादळ, स्टॉर्म म्हणजे काय, वादळ. स्टॉर्म अँड सन, सन म्हणजे आनंद. या ठिकाणी वादळ म्हणजे काय, संकट. वादळ म्हणजे काय, संकट. म्हणजे स्टॉर्म म्हणजे काय, संकट असा त्याचा अर्थ. आणि सन याचा अर्थ सूर्य होतो, पण या ठिकाणी सन याचा अर्थ सूर्य न घेता याचा अर्थ काय घ्यायचा, आनंद.
म्हणजेच काय, तर वादळाच्या आणि संकटाच्या काळामध्ये आम्ही दोघे एकच असतो. काय असतो? एकच असतो. ती बहीण काय म्हणते, तर वादळ जेव्हा माझ्या जीवनामध्ये येतं किंवा आमच्या जीवनामध्ये येतं, आनंदाचा क्षण जेव्हा आमच्या जीवनामध्ये येतो, तेव्हा आम्ही दोघेही एकच असतो. काय असतो? एकच असतो. यू माय ब्रदर, माय मून अँड सन. काय म्हणतात कवी, तर यू माय ब्रदर, यू म्हणजे कोण? तू माझा भावा. कोण आहेस? तर तू चंद्र आहेस, तू सूर्य आहेस. म्हणजे या ठिकाणी भावाला काय संबोधलंय, तर भाऊ हा दुसरा तिसरा कोणी नसून भाऊ थेट चंद्र आणि सूर्य म्हणून काय केलेला आहे, तर संबोधलेला आहे. तो म्हटलेला आहे की तो भाऊ कोण आहे? चंद्र आणि सूर्य आहे. चंद्र काय आहे? शांत आहे. म्हणजे भाऊ माझा शांत आहे असं कवी या ठिकाणी म्हणतात. आणि सन म्हणजे तो प्रकाश देणारा आहे, तो तेजस्वी आहे. बरोबर, असं कवी या ठिकाणी भावाचं वर्णन करतात. या ठिकाणी या ओळींमध्ये सिम्बॉलिझम आलेलं आहे. काय आलंय? सिम्बॉलिझम. म्हणजे मून म्हणजे काय? मून म्हणजे थोडक्यात शांतता, पीस. बरोबर. आणि सन म्हणजे काय? तर ऊर्जा, शक्ती. बरोबर, त्याला आपण स्ट्रेंथ किंवा आपण त्याला स्ट्रॉंगनेस असं आपण म्हणतो. तर त्या बहिणीच्या मते माझा भाऊ हा मजबूत आहे आणि तो शांतही आहे, असं कोण वर्णन करतं, तर या ठिकाणी ती मुलगी म्हणजे थोडक्यात कवी मुलीच्या माध्यमातून आपल्याला असं सांगतात. मग या ठिकाणी जर पहा, माय ब्रदर इज किंवा माय ब्रदर, यू माय ब्रदर, यू आर मून. तू कोण आहेस? तर चंद्र आहेस, तू सूर्य आहेस. या ठिकाणी मेटाफर हा अलंकार झालाय. कोणता अलंकार झालाय? तर मेटाफर हा अलंकार होतो. या ठिकाणी तुम्हाला मेटाफर हा थोडक्यात या ठिकाणी सांगितलं जाईल आणि त्याचं उदाहरण पण दिलं जाईल. बरोबर. तर जेव्हा एखादी व्यक्ती अशीच आहे असं सांगितलं जातं, तेव्हा त्या ठिकाणी मेटाफर अलंकार होतो. म्हणजे वी आर किंग्स, आपण राजा आहोत. प्रत्यक्षात आपण राजा आहोत का? नाही. परंतु वी आर किंग्स असं जर कवितेमध्ये ओळ आली, तर तो अलंकार कोणता होतो? तर मेटाफर हा अलंकार होतो. या ठिकाणी भावाला काय म्हटलेलं आहे, तर चंद्र आणि सूर्य म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या ओळींमध्ये जर तुम्ही पाहिलं स्टांजाच्या, तर विथ आईज दॅट सी माय हिडन पेन, विथ आईज दॅट सी माय हिडन पेन. मग त्याच्या डोळ्यांनी, त्याच्या नेत्रांनी तो काय करतो, तर माझ्या म्हणजे थोडक्यात माझं लपलेली जी वेदना आहे, ती वेदना ओळखण्याचं तो काम करतो. म्हणजे न बोललेलं दुःख तो माझ्या डोळ्यांमध्ये पाहिल्यानंतरच ओळखतो. भाऊ आणि बहीण या किंवा भाऊ यांच्यामध्ये असणारं नातं असं असतं की त्या एकमेकाच्या डोळ्यामध्ये पाहिल्याच्या नंतर त्यांना आपलं सुख आणि दुःख हे दोन्ही गोष्टी कळत असतात. बॅरियर्स आर स्टील, अडथळे जीवनामध्ये असणारच आहेत 100%. बरोबर, अडथळे खूप येणार आहेत. नात्यांप्रती तर भरपूर गोष्टी असतात. बरोबर, पण भाऊ आणि भाऊ यांच्या नात्यांमध्ये कोणीही कमतरता किंवा कोणताही अडथळा त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. यू स्टँड बिसाइड थ्रू लॉस अँड गेन. लूज नका म्हणून त्याला, लॉस अँड गेन. बरोबर. तर कवी काय म्हणतात, तर यू स्टँड बिसाइड, तू माझ्या बाजूने उभं राहतोस. किंवा जेव्हा माझ्या जीवनामध्ये काहीतरी वेदना असते, दुःख असतं, वादळ असतात, तेव्हा तू माझ्या बाजूने उभा राहतोस. आणि थोडक्यात थ्रू लॉस अँड गेन. गेन म्हणजे फायदा. बरोबर. आणि लॉस म्हणजे तोटा किंवा त्याला आपण नुकसान म्हणू. या ठिकाणी गेन म्हणजे ऍडव्हान्टेज इन समथिंग, म्हणजे काहीतरी फायदा होणे किंवा फायद्याची गोष्ट. तर या ठिकाणी कवी काय म्हणतात, तर जेव्हा नुकसान असतं, जेव्हा फायदा असतो, या दोन्ही क्षणी माझा भाऊ माझ्या सोबत असतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं पुन्हा एकदा लॉस त्याच्या विरुद्ध कोणता शब्द आलाय, तर गेन. बरोबर. पुन्हा एकदा अँटिथेसिस हा अलंकार झालाय. वरती सुद्धा अशा पद्धतीने तो अलंकार पुन्हा पुन्हा होतो आणि इथं सुद्धा तो अँटिथेसिस हा अलंकार या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर पहा, एव्हरी टिअर अँड एव्हरी स्माइल. प्रत्येक अश्रूमध्ये किंवा प्रत्येक अश्रूच्या वेळी आणि प्रत्येक हास्याच्या वेळी पहा काय सांगितलंय, युअर प्रेझेन्स मेक इट ऑल वर्थवाईल. वर्थवाईलचा अर्थ दिलेला आहे पहा, एन्जॉयबल ऑर युजफुल. बरोबर. म्हणजे या ठिकाणी त्याला आपण अर्थपूर्ण किंवा उपयुक्त असं म्हणूयात. बरोबर. मग कवी काय म्हणतात, तर प्रत्येक अश्रू म्हणजे दुःखाच्या वेळी, स्माइल म्हणजे आनंदाच्या वेळी, हास्याच्या वेळी काय सांगितलंय, युअर प्रेझेन्स मेक्स इट ऑल वर्थवाईल. आणि तुझी उपस्थितीच काय करते, तर उपस्थिती माझ्या जीवनाला अर्थ देते किंवा माझ्या जीवनाला अर्थपूर्ण बनवते, असं ती मुलगी आपल्या भावाला म्हणते. बरोबर. म्हणजे कवी काय करतात, त्या पद्धतीने त्या भावाचं वर्णन करतात. बरोबर. म्हणजे या ठिकाणी रायटरने तसं वर्णन केलेलं आहे. लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी, टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी. मग या ठिकाणी अमनजीत सिंग काय म्हणतात पहा, तर अमनजीत सिंग म्हणतात की नद्यांसारखं, नद्या जशा एकत्र काय होतात, समुद्राला जाऊन मिळतात.
म्हणजे नद्या समुद्राला जाऊन मिळतात. लाईक हा शब्द या ठिकाणी आलाय मुलांना. कवितेच्या ओळीमध्ये जेव्हा कोणता शब्द येतो, तर इथे लिहितोय मी कवितेच्या ओळीमध्ये जेव्हा लाईक हा शब्द येतो किंवा ऍज ऑब्लिक करून लिहितो, ऍज येतो, तेव्हा त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो? सिमिली. कोणता अलंकार होतो? तर सिमिली हा अलंकार तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. कोणता अलंकार? सिमिली हा अलंकार. सिमिली आणि मेटाफर याच्यामध्ये काय फरक आहे पहा. वी आर किंग्स मेटाफर, वी आर लाईक किंग्स, आपण राजासारखे आहोत, राजे नाही राजासारखे आहोत म्हणजे सिमिली, बरोबर. इथं आपलं उपमा दिलेली असते. आणि वी आर किंग्स या ठिकाणी रूपक असतं, आपण राजेच आहोत, बरोबर. हा सिमिली आणि मेटाफर याच्यामधला फरक आहे. म्हणजे ज्या कवितेच्या ओळीमध्ये लाईक ॲज येतं त्या ठिकाणी सिमिली हा अलंकार होतो, आणि तीच कल्पना जेव्हा तसंच कंपॅरिझन केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये लाईक आणि ॲज येत नाही, ती व्यक्ती तशीच आहे असं दाखवलं जातं, त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो? तर मेटाफर. इथं लिहितो पहा मध्येच आता. कोणता अलंकार होतो? मेटाफर हा अलंकार होतो. या ठिकाणी त्याची स्पेलिंग मी लिहिली आहे पहा मुलांना. याला रूपक अलंकार असं म्हणतात. तर या कवितेच्या ओळीमध्ये लाईक रिव्हर्स फ्लोट टू द सी, नद्या जशा सागराकडे वाहतात किंवा नद्यांसारखं आपलं नातं जे आहे, टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी, म्हणजे एकत्र असल्यामुळे आपण दोघे खूप मजबूत आहोत. त्या नद्यांसारखं जाऊन जसं समुद्र तयार करतात तसं आपल्या जीवनामध्ये असणारी सुख असतील दुःख असतील, आपण दोघं एकत्र असलो तर खूप मजबूत असतो, असं या ठिकाणी अमनजीत सिंग म्हणतात. त्यानंतर पहा, वेन डेज आर डार्क अँड नाईट्स आर लॉंग, डे अँड नाईट पुन्हा विरोधी शब्द आलाय. कोणता? या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं डेज आणि नाईट्स, बरोबर, दिवस आणि रात्री, बरोबर. मग कवीने काय सांगितलंय? वेन डेज आर डार्क अँड नाईट्स आर लॉंग, दिवस हे कसे असतात तर छायामय असतात, अंधारलेले असतात म्हणजे संकटाचे असतात, बरोबर. नाईट्स आर लॉंग, रात्री सुद्धा काय असतात तर खूप मोठ्या असतात. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण असा अर्थ घेऊ शकतो की दिवस हे कठीण काळोखासारखे असतात जीवनामध्ये, आणि त्याच्यानंतर रात्री या समस्येसारख्या असतात, बरोबर. अशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सिम्बॉलिझम वापरलेलंच आहे. कारण मी तुम्हाला कवितेचा अर्थ, शब्दांचा अर्थ आणि त्याचा मतितार्थ दोन्ही गोष्टी सांगतोय. मतितार्थ जेव्हा येतो तेव्हा सिम्बॉलिझम पोएम मध्ये होतो, म्हणजे तो पोएटिक डिव्हाइस म्हणून वापरला जातो. मग या ठिकाणी दिवस हे कसे असतात तर अंधारमय कठीण असतात, आणि रात्री या समस्येसारख्या असतात. युअर स्ट्रेंथ अँड होप कीप मी स्ट्रॉंग, तुझं जे माझ्या पाठीमागे खंबीर उभं राहणं आहे, तुझी जी ताकद माझ्या पाठीमागे आहे, तू या आशा मला दाखवतोस, तर त्या आशांमुळं माझं जीवन अधिक मजबूत झालेलं आहे किंवा त्या मला खूप मजबूत बनवतात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं कवितेमध्ये डीप आणि कीप हे यमक जोडणारे शब्द आलेले आहेत. त्याच्यानंतर वन आणि सन हे एकमेकाचे यमक जोडणारे शब्द आहेत. त्याच्यानंतर पेन आणि गेन हे यमक जोडणारे आहेत. स्माइल आणि वर्थ व्हाईल हे पण एकमेकाचे यमक जोडणारे शब्द आहेत. रायमिंग वर्ड्स त्यांना आपण म्हणतो. त्याच्यानंतर सी, मी, लॉंग, स्ट्रॉंग, ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी कवितेमध्ये काय केले आहेत तर यमक जोडणारे शब्द कवीने वापरले आहेत. पोएटिक इफेक्टसाठी, चांगलं म्हणता येण्यासाठी आणि अर्थपूर्ण होण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीने शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. पहा मुलांनो, त्याच्यानंतर शेवटच्या दोन ओळी जर तुम्ही पाहिल्या, थ्रू टाइम अँड स्पेस नो बॉन्ड कॅन ब्रेक. टाइम म्हणजे वेळ, स्पेस म्हणजे अंतर, काळ आणि वेळ, अंतर आपल्या नात्यांमध्ये कधीही फूट पडू देत नाही किंवा आपलं नातं कधीही तुटू देत नाही. पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी नातं तुटू न देणे अशा पद्धतीचे शब्दप्रयोग या ठिकाणी अमनजीत सिंग यांनी केलेले आहेत. अ लव्ह सो प्युअर सो फोर्स कॅन ब्रेक, सॉरी, अ लव्ह सो प्युअर नो फोर्स कॅन ब्रेक. आणि आपल्यामध्ये असणारं जे प्रेम असतं ते प्रेम इतकं शुद्ध असतं किंवा इतकं शुद्ध आहे की कोणतीही शक्ती त्याला तोडू शकणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने कवीने काय केलंय तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर कवीने बहीण भावांच्या किंवा भावांच्या, बहीण भाऊच आपण घेणार आहोत, पण बहीण भावांच्या नात्याविषयी असणारी एक अतूट म्हणजे न संपणारी गोष्ट, न संपणारा बॉन्ड या ठिकाणी कवीने काय केलेला एक्सप्लेन केलेला आहे. तर त्या शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये पहा, थ्रू टाइम अँड स्पेस नो बॉन्ड कॅन ब्रेक, याच्यामध्ये टीटी रिपीट झालाय आणि म्हणून त्या ठिकाणी ॲलिट्रेशन हा अलंकार झालाय. ॲलिट्रेशन इज रिपिटेशन ऑफ कॉन्सनंट किंवा रिपिटेशन ऑफ साऊंड. एखाद्या अक्षराचं, अल्फाबेटचं, कॉन्सनंटचं जर शेजारी ओळीमध्ये जर रिपिटेशन झालं किंवा पुन्हा त्या शब्दाचं पहिलं अक्षर रिपीट झालं तर त्या ठिकाणी ॲलिट्रेशन, अनुप्रास हा अलंकार होतो.
बरोबर. चंदू की चाचा ने चंदू की चाची को चांद के चमचे से चटणी चढाई. च च च च च रिपीट झालाय. बरोबर. त्याच्यानंतर शी सीज ऑन द सी शोर. पा शी यस सीज यस ऑन द सी शोर. यस यस. बरोबर. अशा पद्धतीने जर अक्षर शब्दाच्या सुरुवातीला रिपीट झाले तर त्या ठिकाणी अलिटरेशन हा अलंकार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, बहीण भावाच्या नात्याप्रती किंवा एकमेकांप्रती असणारे निस्वार्थ नात्याचं वर्णन करणारी कविता या ठिकाणी संपलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणण्यापेक्षा माझ्या छोट्या छोट्या भावांनो आणि बहिणींनो, ही कविता खूप सुंदर आहे. बरोबर. आणि ही कविता आपल्याला प्रेम, विश्वास, साथ, आधार, सुख, दुःख, आनंद, दुःख या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक क्षणी भाऊ आपल्या बरोबर असणं याचं उत्तम उदाहरण या कवितेमध्ये दिलेलं आहे. असणं नाही, असतोच तो. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर छोटे भाऊ असाल तर तुमच्या बहिणीला, छोट्या बहिणी असताना तर भावांना खूप प्रेम द्या. बरोबर. एकमेकाशी आनंदाने बोला, भांडणं करू नका, असा संदेश या कवितेमधून दिलेला आहे. कारण भाऊ आपल्या पाठीमागेच उभा राहतो असं या ठिकाणी सांगितलंय. आणि कवितेमध्ये एक एक्स्ट्रा अलंकार दिलेला आहे, तो म्हणजे इमेजरी, म्हणजे चित्रवर्णन केलेलं आहे. बरोबर. काय दाखवलंय पहा. त्यांनी सन आणि मून म्हणलं की आपल्याला लगेच डोक्यात आलं की चंद्र आणि सूर्य. बरोबर. मग चंद्र कसा असतो, तो शीतल असतो, पांढरा गोळा असतो. बरोबर. आणि सूर्य कसा असतो, लाल भडक असतो, तापलेला असतो. बरोबर. असं आपल्या मनामध्ये एक चित्र निर्माण होतं. त्याच्यानंतर स्टॉर्म म्हणलं की आपल्या मनामध्ये वादळ येतं. शॅडो म्हणलं की आपल्या पाठीमागे असणारी सावली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. सावली आपल्याला आठवते. त्याच्यानंतर रिव्हर्स फ्लोज, नद्या वाहतात. आता पावसाचेच दिवस आहेत, नद्या वाहतात, हे आपल्या डोळ्यासमोर आहे. बरोबर. अशा पद्धतीने खूप सारी वर्णनं कवीने चित्रमय केलेली आहेत. म्हणून या कवितेमध्ये कोणता अलंकार झालाय तर इमेजरी. तोही अलंकार या ठिकाणी लिहितोय मी. कोणता अलंकार झालाय? इमेजरी हा अलंकार झालेला आहे. कोणता अलंकार? इमेजरी. तर या ठिकाणी इमेजरी लिहिलाय, सिमिली लिहिलाय, मेटाफर लिहिलाय, अँटिथेसिस लिहिलाय. बरोबर. आणि अजून एक अलंकार आहे. कोणता? तर या ठिकाणी अलिटरेशन हा देखील अलंकार झालेला आहे. या ठिकाणी अलिटरेशन सुद्धा लिहिलेलं आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने खूप सारे अलंकार याच्यामध्ये आलेले आहेत. अजून याच्यामध्ये सिम्बॉलिझम आहे. कोणता अलंकार आहे? सिम्बॉलिझम. ओके. तर प्रतिकात्मक गोष्टी सांगितलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, त्याचा अर्थ असा आहे, पहा, मून, भावाला काय म्हटलंय? मून म्हटलेलं आहे. बरोबर. आणि मून म्हणजे काय तर शांतता. भाऊ शांत असतो असं म्हटलेलं आहे. आता एखाद्याला असं वाटेल की माझा भाऊ शांतच नाहीये. बरोबर. भाऊ सगळ्यांचा शांतच असतो. प्रसंगी तो काय होतो तर कठोर होतो, पण नंतर मात्र तो पुन्हा आपल्यासारखं आपल्याला शांत होतो किंवा शांत दिसतो. ओके. मग आपण भाऊ मोठा असो किंवा छोटा असो त्याचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण भावाचं महत्व या ठिकाणी कवीने म्हणजे अमनजीत सिंग यांनी काय केलेलं आहे तर या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. ओके. तर अशा पद्धतीने ही आपली कविता या ठिकाणी संपलेली आहे. मुलांना जर ही कविता तुम्हाला आवडलेली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. ही कविता तुमच्या भावापर्यंत, तुमच्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि या कवितेला कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण तुमच्या या कवितेचा स्वाध्याय तुम्हाला या चॅनलवरती मिळून जाणार आहे, तोही असा सोप्या पद्धतीने. कारण सीबीएसई पॅटर्न आहे. मुलांना याचा स्वाध्याय तुम्हाला समजूनच लिहिणं गरजेचं आहे. डायरेक्ट चॅट जीपीटी, जेमिनाय याच्यावरून डायरेक्ट लिहू नका. तो स्वाध्याय समजून घ्या आणि मग लिहा. ओके. तर थांबायचं या ठिकाणी. सो वी शॅल स्टॉप हिअर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. लेट्स सी in next video. Okay, thank you.